मित्रांनो, पहिला दिवा त्या देवाला ज्यांच्यामुळे देवळातील आज आपला देव शिल्लक आहे. सायदर प्रतिष्ठान हिंदुस्थान व सकल मराठा परिवार नाशिक यांच्यामार्फत किल्ले रामशेजवर भव्य दिव्य मशाल महोत्सव या ठिकाणी आज साजरी केला जाणार आहे. तसेच बघा तुम्ही, आशेवाडी या गावातून भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी काढण्यात आली. तसेच आपले साहित्य दुर्गसेवक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सकल मराठा परिवार पण या ठिकाणी आपल्या भव्य दिव्य मशाल महोत्सवासाठी उपस्थित होता. बघा तुम्ही, तसेच आपण नक्की पुढे बघा की आपल्या साहित्य दुर्गसेवकांनी व तसेच सकल मराठा परिवार यांनी कशा मोठ्या उत्साहात या ठिकाणी मशाल महोत्सव, दीप महोत्सव तसेच आपल्या प्रतिष्ठानने या ठिकाणी मैदानी खेळ पण या ठिकाणी सादर केलेला आहे. तर बघा तुम्ही, चला. जय शिवराय, जय शंभूराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम, जय श्रीराम या नावाचा जयघोष करत प्रभू रामचंद्र यांच्या मंदिरात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे या ठिकाणी पूजन करण्यात आले. बघा तुम्ही, या ठिकाणी मोठ्या उत्साहात प्रतिमेचे पूजन केले जाते. तसेच चला आता आपण पुढे. छत्रपती शिवाजी महाराज भगवतोत्सव पूजन या ठिकाणी करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे पण या ठिकाणी बघा तुम्ही पूजन करण्यात आले. तसेच या ठिकाणी सायदर प्रतिष्ठान हिंदुस्थान व सकल मराठा परिवार नाशिक यांच्यामार्फत दीप महोत्सव साजरे करण्यात आहे. बघा तुम्ही, तसेच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी महादरवाजामध्ये येण्यात येत आहे. तर चला पुढे. वापरला की आपण वर्षातून फक्त एकदा येऊन दिवा लावतो. हे आठवड्याच्या प्रत्येक 7 दिवसाला दिवा लावता आणि ते पण महाराजांना अपेक्षित अशी सेवा करता. त्यामुळे त्यांनी हा कार्यक्रम जो आपल्यासोबत केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता राष्ट्रमाता माता जिजाऊंचा जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा. मोठ्या उत्साहात दीप महोत्सव साजरी झाल्यानंतर आपले साहित्य दुर्गसेवक व सकल मराठा नाशिक यांच्यामार्फत मोठ्या उत्साहात जयघोषमध्ये मशाल महोत्सव साजरी करण्यात आला. बघा तुम्ही, आपले आहे सर्व साहित्य दुर्गसेवक. तर चला तुम्ही नक्की बघा पुढे आपल्या साहित्य दुर्गसेवकांचा जयघोष.
नवसाला पावली रे, देवी नवसाला पावली रे, रामाचं राज्य आलं रे, रामाचं राज्य आलं रे. सर्वांना आपले दुर्ग सेवक आहे, काही 2-3 दुर्ग सेवक आहे, आता मर्दानी खेळ आपल्याला सादर करणार आहे. सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा आणि छत्रपती शिवशंभूंना म्हणजे त्यांना वंदन करण्यासाठी जो दीपोत्सव मशाल महोत्सव ठेवला होता, तुम्ही सगळेजण जमले, खूप चांगल्या संख्येने जमले. हा आनंदोत्सव खूप चांगल्या प्रकारे साजरा झाला. तर अशाच प्रकारे आपले आनंदोत्सव जो आज जी मजा आली ना, तशाच मजा मोहिमेंमध्ये येत असते. मोहिमेंमध्ये जी संख्या आहे ना ती खूप कमी असते. तर आता येणाऱ्या 25-26 तारखेला इगतपुरी विभागाची त्रिंगलवाडी गडावरती मोहीम आहे. तर त्यांना जिथं शक्य होईल त्यांनी तिथं उपस्थित राहा. हरिहरला त्याच्या पुढच्या रविवारपासून प्रत्येक रविवारी मोहिमा चालू होणार आहेत. तर त्या मोहिमांना पण असेच उपस्थित राहा. बस एवढंच.